रंग ज्याने मात्र 18 धावा आणि गोलंदाजीच्या जोरावरती 2 गडी बाद केले तोच पांडुरंग या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच पांडुरंग रणजित सरांच्या हस्ते आपण त्याचा सन्मान करायचा आहे. सामनावीरचा पुरस्कार रणजित सरांच्या हस्ते देण्यात येत आहे. शेवटचा सामना असेल ठोंबरवाडी वर्सेस कुडसावरीवाडी. दोन्ही संघ असे दोन्ही ताकदीचे संघ पाहायला मिळतात. चला विलंब लावू नका. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. पहिल्या फेरीतील लगेच आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. दुसऱ्या फेरीचे सामने 3 षटकांचे असतील. सुरेख गोलंदाजी करतोय तो अविनाश. मला वाटतं लेग बाईज 1 धाव. धावसंख्या 5 या आकड्यावर. सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि इथे बघू 1च धाव. धावसंख्या झाली ती 6 कुडसावरेवाडी संघाची. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील. त्यानंतर दुसरा सामना होईल दुसऱ्या फेरीतला शिल्लारवाडी वर्सेस सागाचीवाडी. सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि ते बघूया चौकार. चांगली फलंदाजी करतोय अशोक. पंच सामना लवकर स्पीडअप करा कारण की आपल्याला अजून सेकंड राऊंडचे सामने खेळवायचे आहेत. पहिला सामना होईल सेकंड राऊंडचा शिलारवाडी वर्सेस सागाचीवाडी आणि दुसरा सामना होईल नम्राचीवाडी वर्सेस विजय संघ. गटातील झेंड्याचीवाडी संघ 2 सामने जिंकून उद्या अजून एक सामना खेळवण्यात येईल गटातील. चला सामना स्पीडअप करा. गोलंदाज रामदास पहिला चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 10 या आकड्यावर.
चांगलं भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतंय गिरेचवाडी संघाकडून आणि चांगला फटका पाहायला मिळतो फायनल रिजन मध्ये इथं चौकार. आणि ते पुन्हा कमबॅक करतोय गोलंदाज रामदास. अशोक योगेश अशी जोडी मैदानात. बघूया कुडसावरेवाडी संघ किती धावा 4 षटकांमध्ये ठोकतात. सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि मला वाटतं हा खणखणी षटकार. योगेश देखील चांगली फलंदाजी करतोय. धाव संख्या झाली ती 20 कुडसावरेवाडी संघाची. सुरेख फटका पाहायला मिळतोय. हा पुन्हा खणखणीत षटकार. चांगली फलंदाजी योगेशच्या माध्यमातून आम्हाला राधामीरा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्री भरत जगमोहन मेहरा यांच्या सौजन्याने स्पर्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर राधामीरा चॅरिटेबल ट्रस्ट सुपरवायझर श्री रणजित सर तसेच त्यांच्यासोबत पाटील साहेब जे पंडित आहेत मंदिरावर. चांगला फटका आणि हा खणखणीत चौकार. स्पीडअप करा. आणि इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. धाव संख्या झाली ती 31 कुडसावरेवाडी संघाची. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज रमेश. यानंतर होणारा सामना शिलारवाडी आणि सागाचीवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे राहतील. सर्व संघांनी नोंद घ्या. चांगला फटका पाहायला मिळतोय. आणि ते एकच धाव. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावर. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू आणि चांगला फटका पाहायला मिळतो अशोकच्या बॅट मधून. स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव. धाव संख्या झाली ती 33.
तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती बिनबाद 34. आणि इथे मात्र अशोकला परतावं लागतंय. पहिला धक्का कोडसावरेवाडी संघाला. शेवटचं षटक घेऊन येतोय तो योगेश ठोंबरवाडी संघाकडून. मला तर ठोंबरवाडी संघ पहिल्यांदाच आमच्या विभागात खेळायला आलाय. चला सामना स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. शेवटचं षटक घेऊन येतोय तो योगेश. फलंदाजीसाठी देखील योगेश. वाटतं वाईट चेंडू. धावसंख्या 35. आणि मला वाटतं इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली ती 36. सुरेख फटका पाहायला मिळतोय योगेशच्या बॅट मधून. एक धाव. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात मला वाटतं इथं दुसरा धक्का बसतो तो सावरवाडी संघाला रनआउटच्या स्वरूपात. पुढचा फलंदाज राम. सागाचीवाडी आणि शिल्लारवाडी संघाने दोन्ही कप्तानने याच आहे टॉस करण्यासाठी. 3 षटकांची लढत असेल. दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे होतील. दोन्ही कर्णधारांनी याच आहे टॉस साठी. सागाचीवाडी संघाचा कर्णधार आणि शिल्लारवाडीचा संघाचा कर्णधार. षटकार आलाय रामच्या बॅट मधून.
वाईट चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आकड्यावर. मला वाटतं इथे विकेट. पंच धावा किती? 2. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या झाली ती 47. कुडसावरेवाडी संघाची. 48 धावा करायच्या ठोंबरवाडी संघाला विजयासाठी. कॅमेरामॅन इकडे कॅमेरा करायचा आहे. नक्कीच पहिल्या दिवसातली दुसऱ्या राऊंडची पहिली मॅच शिल्लरवाडी बनाम सागाचीवाडी. नक्कीच शिल्लरवाडी संघाने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे. तर बॅटिंग साठी आमंत्रित केलंय ते सागाचीवाडी संघाला. नक्कीच सलामीची जोडी जाते ठोंबरवाडी संघाकडून रामदास आणि अजित. नक्कीच 48 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. हो. तर पहिल्या फेरीतली चौथी लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला कोडसावरेवाडी आणि दुसऱ्या बाजूला ठोंबरवाडी संघ. दोन्ही संघांच्या विरुद्धात हा सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. पहिला चेंडू इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो योगेश आणि पहिला चेंडू फेकलाय लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. अतिरिक्त धाव 1 धावेनं श्री गणेशा केला जातो. या अतिरिक्त चेंडूवरती पाहायला मिळालाय. स्ट्राइक वरती फलंदाज पाहायला मिळतोय. एका बाजूला रामदास आणि दुसऱ्या बाजूला अजित. स्ट्राइक वरती फलंदाज पाहतोय आपण अजितला.
पहिला चेंडू नक्कीच खराब पाहायला मिळाला होता, त्यानंतर केलेला कमबॅक हा येतोय तो निर्धाव चेंडू. गोलंदाजाचा विचार केला तर कुडसावरे वाडी संघातून करत असताना पाहायला मिळतं योगेश. खोलवर टप्प्याचा चेंडू लोअर फुलटॉस, खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप सुरेख पाहायला मिळालंय. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअपच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. अजून एक निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 1 धाव. पुन्हा एकदा सलामीला आलेला फलंदाज सामना करेल गोलंदाज योगेशचा. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा मानस आणि 2 धावा एकवटल्या गेल्यात. दोन्ही धावफलक पुढे सरसावते पाहतोय आपण 3 या अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. या पहिल्या षटकातला P1चं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश, ज्याने फलंदाजाचा विचार केला तर फलंदाजी देखील खूप सुरेख केली तोच गोलंदाज. आता मात्र इथे झेलची संधी परंतु घडते चूक. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप खराब पाहायला मिळतोय. चुका केल्या जात आहेत कुडसावरे वाडी संघाकडून आणि इथे 2 धावा. जिथे झेलची संधी होती, गडी बाद झाला असता, तिथे मात्र 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि 2 धावेनं धावफलक पाहतोय आपण 5 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. धावसंख्येचा विचार केला तर 48 धावांचं लक्ष्य पार करायचंय टोंबरवाडी या संघाला आणि या धाव संख्येचं लक्ष्य पार करत असताना 24 चेंडूचा खेळ करायचा आहे. 24 चेंडू विजयासाठी 48 धावा. खूप चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाचा विचार केला तर नक्कीच जखडून ठेवलाय. मोठ्या फटक्यांपासून एकेरी दुहेरी धावा दिल्या जात आहेत. हा चेंडू हलक्या हाताने लॉफ्ट केला. चेंडूला पुन्हा एकदा चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत. जिथे झेल एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा एकवटल्या. तिसरा धावेचा प्रयत्न करतोय अजित परंतु नकार दिला गेलाय रामदासच्या माध्यमातून आणि ही देखील इथे 2 धावा. या 2 धाव्याने धावफलक पोहोचतोय 7 या अंकावरती. आता मात्र शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातला P1चं षटक हाताळत असताना गोलंदाज अगदी सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. हा चेंडू खोलवा टप्प्याचा अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु षटक होईल समाप्त. निर्धाव चेंडू शेवटचा आलेला आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीनं धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. एकेरी अंकावरती 7 धावा बिनगाड्याच्या मोबदल्यात. सात धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटक अगदी P1चं षटक, ज्याला मात्र हाणामारीचं म्हटलं जातं. अगदी अखोडलेलं क्षेत्ररक्षक, जिथे फक्त 2 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर, परंतु या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा फलंदाजांचा प्रयत्न असतो. परंतु कुठेतरी जखडून ठेवलं होतं गोलंदाज योगेशनं आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 7. या धावांचा विचार केला तर पहिला चेंडू अतिरिक्त म्हणजेच वाईट फेकला. त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू, लगातारचे 2 चेंडू निर्धाव फेकले. त्यानंतर लगातारचे 3 चेंडू डबल धाव म्हणजेच एकूण धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 7 धावा. पुढील गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि सांघिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय राम आणि सामना करेल प्रथमताच सलामीला गेलेला फलंदाज रामदास. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत परंतु झालीये चूक. चेंडू जाईल 1 बाउन्स. 4 धाव्यांसाठी चौकार. खराब चुका आणि चुकाच पाहायला मिळतात कुडसावरेवाडी या संघाकडून. नक्कीच रामदासच्या बॅट मधून आलाय तो चौकार. राहुल होते क्षेत्ररक्षक, ज्याच्या माध्यमातून झालीये चूक. नक्कीच झेल कॅरी करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक होते राहुल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल देखील पाहायला मिळतोय. जर विचार केला पहिल्या षटकामध्ये देखील एक झेलची संधी निर्माण झाली होती. फलंदाज अजित होते परंतु तिथे देखील झेल ड्रॉप. त्यानंतर झालेला एक अवंतर धाव. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कुडसावरेवाडी संघाकडून. आयोजकांकडून मात्र वारंवार सूचना येतात स्पीड अप करायचे. अद्याप येणारे
3 सामने खेळवायचे. दुसऱ्या फेरीतला देखील 2 सामने असतील. त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये एक सामना होईल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. इथे चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण कुठेतरी पाहायला लागेल कुटसावरेवाडी या संघाकडून, कारण या संघाचा विचार केला तर हा संघ देखील नक्कीच चांगला संघ म्हणून ओळखला जातो. वांगणी परिसरातून हा संघ पाहतोय आपण. एक धाव या चेंडूवरती, धावसंख्या धावफलकावरती 12. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता परंतु स्विंग अँड मिस चेंडू पाहतोय. निर्धाव पद्धतीचा याच प्रकारचे चेंडू खेळावे लागतील गोलंदाज रामला. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष चेस करत असताना स्ट्राईक वरती फलंदाज आता आपण पाहतोय अजितला. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पुन्हा एकदा चूक. मी सातत्याने सांगतोय वारंवार मिसफिल्ड केल्या जात आहेत. चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत ते कुटसावरेवाडी या संघाकडून. हा आलेला अजितच्या बॅटमधून चौकार. हा चेंडू इथे मात्र कट केलाय चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. तब्बल 20. शेवटचा चेंडू अद्यापही दुसऱ्या षटकातला शिल्लक असेल व एका मिसफिल्डमुळे भरपूर चुका पाहायला मिळतात. जर त्या मिसफिल्डमुळे जर तो चौकार अडला असता तर नक्कीच त्या चेंडूवरती सिंगल आली असती, स्ट्राईक रामदासकडे असते. त्यानंतरच्या या 10 धावा नक्कीच वाचल्या असत्या. धावा धावफलकावरती येणारे समीकरण 12 चेंडू विजयासाठी 22 धावेची गरज. नक्कीच भरपूर चुका केल्या क्षेत्ररक्षणामध्ये कुटसावरेवाडी संघ, त्याचमुळे या धावा धावफलकावरती पाहतोय आपण. जर ज्या योग्य यशोते क्षेत्ररक्षक ज्याच्या माध्यमातून चौकार सुटला त्याने तिथे मात्र जर तो चौकार अडवला असता तर त्या चेंडूवरती एक धावा आली असती आणि स्ट्राईक मात्र रामदासच्या खात्यात आले असते. त्यानंतरचा आलेला चौकार आणि षटकाराच्या तिथे कुठेतरी दुसरं समीकरण आपण पाहिलं असतं. परंतु जर तरला महत्व नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आपल्याला पाहतोय. 2 षटक झाले समाप्त. धावफलकावरती 26 धावा. नवीन फलंदाज रामदासला पाहत होता. गोलंदाजी मार्कवरती आल्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती रामदासला तंबूचा आश्रय दाखवत असताना गोलंदाजी मार्कवरती अशोक. नक्कीच 12 चेंडूंमध्ये बनवायच्या होत्या 22 धावा. तिथून पहिल्या चेंडूवरती गडी झालाय बाद. आता समीकरण पाहतोय 11 चेंडू विजयासाठी 22 धावा. 26 धावा लावल्या गेल्या धावफलकावरती. 13 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांची ही लढत. या पुढील सर्व लढत आपण 3 षटकांच्या नक्कीच पाहू. दुसरा सामना पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जाऊयात या सामन्याकडे, जिथे अशोक मात्र आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. दुसऱ्या चेंडूमध्ये झेलची संधी. राम येत आहेत खाली आणि सुरेख झेल चांगली कमबॅक करून देत असताना कुटसावरेवाडी संघाला गोलंदाज अशोक.
ते आता 27 धावा. समीकरण पाहतोय आपण 9 चेंडू विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहतोय आपण अजितला, ज्याच्या माध्यमातून एक घातकी फलंदाजी पाहायला मिळाली होती. तोच अजित आणि ते मात्र घडतंय काय, ज्या अजितनं आपली खेळी केली होती चौकार षटकाराच्या मदतीनं, तो मात्र दबावाखाली अडकला आणि सामन्यामध्ये वर्चस्व गाजवले ठोंबरवाडी संघानं. परंतु अशोक तिसऱ्या षटकामध्ये आला आणि 4 चेंडूंमध्ये 3 गडी बाद केलेत आणि या संघाला आपल्या कमबॅक करून दिलंय. 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. त्यामुळे समीकरण आपण पाहतोय 8 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. जो अजितची या कुडसावरेवाडी संघाला धोका होता, तो अजित मात्र आता बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज पाहायला मिळाला आपल्याला मनोज. इथे झेलची संधी होती परंतु अतिशय दूरवर्ती होता क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल, 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी मनोहरने मारलेला चौकार. गरज हा चेंडू येणारा भरपूर महत्वाचा असेल. इथे झेलची संधी परंतु नक्कीच उंचीचा कुठेतरी फायदा करत असताना क्षेत्ररक्षक योगेशला पाहिला आपण. एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर करून फेकी केली, तोपर्यंत 1 धावेचा मानस होता. षटक होईल समाप्त. 6 चेंडू मध्ये विजयासाठी आता बनवायच्या त्या 15 धावा. 33 धावसंख्या धावफलकावरती लावल्या गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारं समीकरण 6 चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज राम. 6 चेंडू आणि 15 ची गरज असताना इथे अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. नक्कीच 6 चेंडू 14 धावेचा विचार केला तर येणारे 2 मोठे फटके सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल तो टोंबरवाडी संघ. परंतु येणारे 2-3 चेंडू निर्धाव फेकले तर विजयाकडे प्रस्थापित करेल तो कुडसावरेवाडी हा संघ. यावेळेस हा फटका मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येता परंतु पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षक राहुल होते ज्याने अद्यापही एक झेल ड्रॉप केला होता. तोच क्षेत्ररक्षक आता मात्र पुन्हा एकदा चुकी करत असताना पाहायला मिळाली. झेल होते ड्रॉप आणि या चेंडूवरती आल्या 2 धावा. 2 धावांना धावफलक थोडं सरसावत आहे 36 या अंकावरती. समीकरण पाहतोय 5 चेंडू विजयासाठी 12 धावा. 2 मोठे फटके सामना विजय, परंतु 2-3 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक. हा चेंडू इथे मात्र त्रिफळाचीत केल्या जात आहेत गोलंदाज रामच्या माध्यमातून.
तर समीकरण आता उरले 4 चेंडू विजयासाठी 12 धावा. विश्वासला त्रिफळा चित करत पाठवले तंबूच्या आश्रमामध्ये. नवीन फलंदाज एंटर झालेत. फलंदाजी मार्कवरती गुरुनाथ, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राम. हा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय. राम येतात क्षेत्ररक्षक चेंडूवरती. इथे एकच धाव. दुसऱ्या धावेचा मानस. 2 धावा होतील का? चांगला थ्रो, परंतु थोडस उशिराने पोहोचलाय थ्रो. त्याचा अभावी 2 धावा एकवटल्या. 2 धावाने धावफलक पुढे सरसावते 38 या अंकावरती. आता समीकरण 3 चेंडू विजयासाठी 10 धावा. एखादा मोठा फटका गुरुनाथच्या माध्यमातून पाहायला मिळेल की येणारा हा चेंडू निर्धाव पद्धतीचा फेकला जाईल गोलंदाज रामच्या माध्यमातून. येणारा चेंडू पुढील पाहायला मिळाला. मिस टाइम फटका, व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आता मात्र समीकरण कठीण होत असताना पाहतोय आपण येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच या सामन्यामध्ये अजूनही शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना पाहायला मिळेल. परंतु हा चेंडू जर निर्धाव किंवा सिंगल आली तर सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल कुडसावरेवाडी हा संघ. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आला होता. चेंडूला भिरकावून दिलाय आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार मनोहरच्या बॅट मधून आला हा दमदार षटकार. तीन कंपल्सरी धावन चेस करावे लागतील. कंपल्सरी 3 धावा कराव्या लागतील. मी अगोदरच म्हटलं होतं 2 चेंडू आणि 9 धावेची गरज होती आणि तिथून एका षटकाराला. आता मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. हा चेंडू ऑफस्ट्रिकच्या भरपूर बाहेर पाहायला मिळाला आहे. आता मात्र समीकरण फस्त 1 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज पाहतोय आपण फलंदाजी मार्कवरती मनोहर. येणारा 1 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 2 धावा. हा चेंडू इथे मात्र निर्धाव पद्धतीचा फेकला गेला आणि विजय प्रस्थापित केलाय कुडसावरेवाडी संघ. बॅकफुटला ढकलला गेला होता या संघाला, परंतु नक्कीच दबावावरतून वरती आला संघ आणि विजय प्रस्थापित केलाय. टोंबरवाडी संघाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच आपला खेळ देखील चांगला झालाय.